बोलायला सुरुवात करतो. एकदा सिटाऊन म्हटल्यानंतर बोलायचं नाही. तर तुम्हाला उभं ठेवलं होतं बोलण्यासाठी, तुम्ही तोपर्यंत बोलले तर खाली बसल्यानंतर बोलायचा अलाव नाही. 11वी-12वी वर्गामध्ये निश्चित अनेक व्यावसायिक संधी दरवाजावरती निश्चित तुम्हाला फुटावत असतात. पण कोणती व्यावसायिक संधी आली किंवा निश्चित कोणती व्यावसायिक संधी आपण निवडावी ही मात्र निश्चित निवडण्याचं असणारं सामर्थ्य किंवा शक्ती आजपर्यंत बहुतांशी विद्यार्थी या वयामध्ये नसतो. म्हणून निश्चित कोणत्या व्यावसायिक संधीला सामोरं जावं किंवा निश्चित भविष्यामध्ये कोणता व्यवसाय करावा, काय आपण निश्चित व्यवसाय संधी मिळवावी यासाठी असणारा निश्चित अमूल्य मार्गदर्शन करायचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही मान्यवरांचं निश्चित महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या निश्चित शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करा. माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे मित्रमैत्रिणींनो, मी तुमचाच आहे. माझं नाव ॲडव्होकेट यश दीपक घोसाळकर. आपण यश तेज फाउंडेशन एक इथे चालवतो. किती जणांना माहिती आहे? हात फक्त वरती करा, बोलू नका. यश तेज फाउंडेशन बद्दल किती जणांना माहिती आहे? किंवा आपल्या तालुक्यात यश तेज फाउंडेशनच्या वतीने आपण लायब्ररी चालू केली आहे, त्याच्यानंतर स्टडी रूम चालू केलं आहे, त्याच्यानंतर प्ले ग्रुप ॲक्टिव्हिटी सेंटर चालू केलं आहे, त्याच्यानंतर मंडणगड जनता बाजार चालू केलं आहे. हे किती जणांना माहिती आहे? फक्त हात वरती करा. याच्यातलं काही जरी कोणाला माहिती आहे तर हात वरती करा. मग एक मिनिट उभे राहिले तरी चालेल. हा, एक मिनिट उभं राहिलं तरी चालेल. कार्यरत आहे फाउंडेशन तर्फे गोष्टी कमी कमी आम्हाला नाव तरी ऐकले. या गोष्टींची नावं तरी तुम्ही ऐकलेत का? पुढे चर्चा तरी झाली आहे का? बाकी डिटेल आम्ही विचारणार नाही, फक्त नाव ऐकलं असेल तरी वगैरे. पुढे कोणालाच काहीच नाही माहिती. तुम्ही कुठे राहता? सगळे मंडणगडातले जात ना सर? सगळे मंडणगडचेच ना? पण मंडणगड तहसील मध्ये तर आहात ना? दर मंडणगड तालुक्यामधले आहेत ना सर? ना? तालुक्यामधली तरी आहेतच ना? आणि कॉलेज मंडणगडामध्येच आहे. कमी कमी इथे तिथे कदाचित ऐकलेलं असेल, बोललेलं असेल, निश्चित पाहिलेलं असेल. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्यासाठी आपण करतोय. आणि जर या कोणत्याही ऍक्टिव्हिटी बद्दल तुम्हाला कोणालाच काही कल्पना नसेल तर ते कुठेतरी आपली जाहिरात किंवा आपण सगळ्यांचं आपल्या तालुक्यासाठीचं योगदान हे कमी पडतंय हे स्पष्ट आहे सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लागलेला हा आपला तालुका आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं आपल्या देशाला नाही तर जगाला इतकं भरभरून दिलंय. आपलं संविधान, आज आपलं कॉन्स्टिट्यूशन, अनेक बाहेरची देश कॉपी करून त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारवली. आज आपला तालुका एवढा मागे का? आज तुम्ही इथे शिकलेली मुलं किंवा शिकणारी मुलं उद्या भविष्यात कुठे जायचा विचार करताय? मुंबईला काय करतात? की पुण्याला की दुबईला जायचंय? कुठे जायचंय तुम्हाला आणि का जायचंय? कधी असं ऐकलंय मुंबईतले लोक आहेत आणि तिकडे आता जर त्याचं गाव मुंबई असेल तर तो तिकडून बोलतोय की नाही, मी आता माझं गाव मुंबई आहे पण मी आता जाऊन कोणत्या तरी मंडणगड सारख्या ठिकाणी स्थायिक होणार आहे. फार क्वचित, लाखांमधली एखादी केस, ते पण निसर्गरम्य वातावरण म्हणून. पण बाकी कोण आपल्याकडे यायला तयार नाही. का? कारण त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आहे, आर्थिक चलन आहे, आपल्याकडे नाही आहे. तर आपल्याला त्या गोष्टी करायला पाहिजे. प्रत्येक रविवारी मंडणगड जनता बाजार आपण चालू केलेला आहे. प्लस तुमच्यासाठी सगळ्यांसाठी लायब्ररी ही चालू आहे, महात्मा गांधी लायब्ररी या नावाने, की जो संध्याकाळचा टाइम आहे 5 to 7 चा. तुम्ही या, तिथे स्टडी करा. मोबाईल इज नॉट अलाउड स्ट्रिक्टली. आणि एवढं सिन्सिअरली आपण सगळ्या गोष्टी करतोय. स्टडी रूम, लायब्ररी झाली. लायब्ररीत बुक्स आहेत खूप छान छान, म्हणजे स्पॅनिश, जर्मन पासून जे बुक्स आहेत मंडणगड मध्ये अवेलेबल आहेत, फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया नाही. त्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी सेंटर चालवतोय, आपण प्रशिक्षण घेतोय फार्मर्सचे. गावोगावी जाऊन आपण लोकांना भेटतोय, त्यांना सांगतोय जागा जमिनी विकू नका, स्थलांतर थांबवा. ते कसं थांबेल?
म्हणून आपण मंडणगड जनता बाजार सर चालू केलं आणि तिथे आता आपण उद्योजक बनवतोय जे पापड, मसाले, लोणचं, वड्यांचं पीठ हे तर आपल्या गावोगावी आपण बघतो, कोणत्याही बनवत असतात. तर त्या लोकांसाठी आपण प्लॅटफॉर्म तिथे तयार केला आणि एव्हरी संडे तिथे स्टॉल्स लागतात, एक एक्झिबिशन भरतं. तुम्ही किती जण आलेत आणि जर आले नाहीत तर तुमचं तालुक्यामध्ये पण लक्ष पाहिजे ना की काय होत आहे, कारण की तालुका आपला आहे. सोबतच तुम्हाला सांगतो, आपण फेब्रुवारी पर्यंत एक वेबसाईट लॉन्च करतो. त्या वेबसाईटमध्ये आपण हे जे सगळे लघु उद्योजक आहेत तर त्यांना आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. त्यांना खरेदी विक्रीची संधी आपण त्यांना उपलब्ध करून देतो आणि ते जास्तीत जास्त बाहेरची लोक आपल्याकडून कसं मटेरियल घेतील, त्यांचे प्रोडक्ट्स आपले तर लागतात. आपली चटणी बाहेरगावची लोक पण घेऊन जातात, कारण आपल्या तालुक्यात फॉरेनर्स येतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. तुम्ही सगळेजण शिकलेले आहात, तुमच्या सगळ्यांची मला साथ हवी आहे. यशतेज फाउंडेशनला तुम्ही सगळेजण सोबत पाहिजे, कारण यशतेज फाउंडेशन हे आपलं आहे, सगळ्यांचं आहे, तुमचं आहे. ही जी काही आपण मुवमेंट चालू केलेली आहे, आपलं मंडणगडमध्ये जास्तीत जास्त उद्योजक घडावेत. तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही लागली पाहिजे. आज जर इथे 2-5 लाख रुपये तुम्हाला महिन्याचे मिळायला लागले तर गरज नाही कुठे जायची. तर अशा डिरेक्शनने आपण विचार करतो, अशा डिरेक्शनने नुसतं विचार नाही करून आपण काम करतो. गेल्या वर्षामध्ये आपल्या मोर दॅन 40 ऍक्टिव्हिटीज झाल्या. आपलं हे जे सेंटर आहे हे कुठे आहे, किंवा आपली लायब्ररी कुठे आहे? RDCC बँक तुम्हाला माहिती आहे, त्याच्या बाजूला हार्डवेअरचं दुकान माहिती आहे. त्या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावरती या सगळ्या गोष्टी आहेत. माझे नंबर मी तुम्हाला इथे तर आता बोर्डवरती लिहितो, ते घ्या सगळ्यांनी. कोणालाही काही आयडियाज असतील मला भेटा, कोणाला काही मदत पाहिजे असेल मला भेटा. आपल्याला प्रत्येक गावामध्ये एक यशतेज फाउंडेशनचा अध्यक्ष आणि 4 व्हॉलेंटियर असे पाहिजे. का? कारण तिथे तुमच्या गावामध्ये काय बघण्यासारखं आहे, कारण पर्यटक आपल्याकडे येतात पण आपल्याला ते सांभाळता येत नाही. का? कारण आपल्याकडे आपल्या गावामध्ये दाखवण्यासारख्या गोष्टी आपण इतरांना सांगतच नाही. आज मुंबईचे, पुण्याचे, गुजरातचे लोक आपल्याला बोलवतात का आमच्याकडे या, आज गेटवेला जाऊ, या तर आज मरीनला जाऊ, आज इकडे जाऊ, आज तिकडे जाऊ. आपण किती जणांना बोलवतो की या आम्ही गडावरती घेऊन जातो, आपल्याला हसायला येतं, पण लोकांना ते खूप छान वाटतं. हे पर्यटनाची ठिकाणं आहेत. आज बानकोटचा किल्ला आहे आपला, मंडणगडचा आहे, अजून 2-3 किल्ले आहेत आपल्याकडे, लेण्या आहेत, अजून छान छान हिस्टॉरिकल गोष्टी आहेत. आज आपल्याकडचा क्लायमेट हे कुठेच नाहीये, म्हणजे महाबळेश्वर नंतर मंडणगड बोललं तरी चालेल, एवढं छान क्लायमेट आहे. आज आपल्याकडे निसर्ग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण जपल्या नाही तर काहीच नाही राहणार. आणि मेन तुम्ही इथे थांबलत नाही तर काहीच होणार नाही. तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. प्रत्येक गावामधून एक अध्यक्ष पाहिजे, 4 व्हॉलेंटियर्स त्याच्यासोबत पाहिजे. का? कारण तिकडे आपल्याला छोट्या छोट्या रील्स बनवायचे की तुमच्या गावामध्ये काय काय आहे, तिकडे या बघायला, तिकडे या बघायला, धबधबा आहे, हे आहे, ते आहे. आणि मग हळूहळू पर्यटनाचा विषय चालू होईल. वेबसाईट आपली आता पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च होते, मंडणगड जनता बाजार या नावाने. तुमच्यामधले हे जे सगळे दादाताई आहेत, काही छोटे मोठे काही व्यवसाय तुमच्या डोक्यात असतील, जसं तुम्ही शार्क टँक बघतात आणि त्याच्यावरती लोक कॅपिटल तुम्ही समजता ना सर, सगळे सायन्स कॉमर्स की काय, कॉमर्स सायन्स सगळे कॅपिटल तुम्हाला माहिती आहे ना, बिझनेससाठी कॅपिटल लागते, इन्व्हेस्टमेंट लागते, तर ते लोक फंडिंग करतात ना. तर तसं आपल्याही तालुक्यातले खूप चांगली लोक चांगल्या मोठ्या कंपन्यांची मालक आहेत, चांगल्या उच्च पदावरती आहेत. त्यांनाही बिझनेस करायचे, पण त्यांना तुमच्यासारखे आयडियाज पाहिजेत, तुमच्यासारखी मुलं पाहिजेत. जर तुम्ही आलात पुढे तर आपण तेही तुमच्यासाठी शोधू की चल, सपोज तुम्हाला एक 10-15-20 लाखाची गरज आहे, आपण ती अवेलेबल कशी करता येईल त्याचा आपण विचार करू. या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील, पण तुम्ही सोबत पाहिजे. यशतेज फाउंडेशनचं ऑफिस कुठे तुम्हाला कळालं, आपण काय काय करतो तुम्हाला कळालं. तुम्ही आता माझ्यासोबत आहात की कसं काय काय समजायचं,
जर असाल तर आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय तीनदा आपण बोलूया मोठ्याने एकदा. आणि जर जो नसेल त्यांनी अजिबात बोलू नका. ठीक आहे. एक जो आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू, जो आवाज येईल दुसऱ्या ह्याच्यात तो आवाज वाढला पाहिजे. तर मला कळेल की तुमची तुमच्या तालुक्याप्रती एक निष्ठा आहे, तुम्हाला पुढे काहीतरी जाऊन करण्याची एक आशा आहे आणि त्या पद्धतीने आपण पाऊल उचलूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदा ना, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे अख्खं जगभरातलं ते दैवत आहे. तर आपण निदान उभं राहून मान दिला पाहिजे आणि उभं राहून आपण मोठ्याने घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. तुम्हाला काही पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करा. बसा सगळ्यांनी. मी आता नंबर देतो माझा.